हॅलो फ्रेंड्स, जय हिंद. तुम्ही इकडे बघू शकता. इथे एक आमरई आहे, म्हणजे आंब्याचे झाड आहे. खूप जुने आहेत आणि ग्रीनरी बघू शकता. ऑगस्ट महिना आहे, मान्सूनचं सीजन आहे आणि चारी बाजूला जे आहे ना हिरवळ आहे. तर मान्सून मान्सून खूप म्हणजे लवली आहे. तर फिरता फिरता आम्ही इथं थांबलो होतो आणि मला काही गोष्ट, एक छोटीशी गोष्ट लक्षात आली. ती तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं. थोडा कॅमेरामॅन पुढे या. हे छोटस एक दगड आहे आणि या दगडावर आहे ना, तुम्ही बघू शकता एक छोटस झाड आहे. खूप छोटे झाड कसले ते मला माहित नाहीये. आणि दगडावर असं त्यांनी आपला आधार घेतलेला आहे आणि दगडांनी पण त्याला आधार दिलेला आहे. तर मला हे सांगण्याचं असं प्रयोजन असं आहे की बघा, आपल्या जसे हे झाड या छोटस झाड आहे या दगडावर जगून राहिले आहे, तसं आपल्या लाईफ मध्ये पण आहे ना, कधी कधी खूप असे प्रॉब्लेम येतात की आपल्याला काय आहे ना, इकडे खाई इकडे विहीर असं काहीतरी परिस्थिती येते आणि विपरीत परिस्थितीमध्ये आपण आहे ना हार मानतो. ऍक्च्युली नेचर आहे ना, बरंच काही आपल्याला सांगतं. आपण जर नेचरच्या सानिध्यामध्ये राहिलो, फक्त नेचर शब्दामध्ये सांगत नाही, ते आपल्याला त्याचे ओळखून घ्यावं लागतं, की त्याला रीड करावं लागतं की हे काय. या छोट्याशा झाडापासून मला एवढंच सांगावं लागतं की आजकालची जी जेन जी आहे किंवा बाकीचे इतर कोणत्याही प्रोफेशन मध्ये असतील, कुठेही असतील, लाईफ मध्ये काही पण काम करत असतील, की आपण आहे ना शेवटपर्यंत हार मानायची नाही. हाच एक लाईफ लेसन मला द्यावा लागतो. आणि असेच यापुढे अजून लाईफ लेसन जर तुम्हाला खरंच ऐकायचे असतील, तर माझ्या व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू. जय हिंद.